नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये. आता इकडे बुवा, जसं काल तुम्हाला सांगितलं ब्लॉगमध्ये, बल्लीचे मालक हा आमचा बल्ली. सो आज तुम्हाला मी भैरवनाथाच्या छबीनं दाखवणार आहे. संध्याकाळी 7-8 वाजता पण मंदिराजवळ. सो गाईज आता 11 वाजलेत, आम्ही मंदिराजवळ आलो आहे. भजनं चालू आहे. तुम्हाला माझा आवाज येत असेल का नाही माहीत नाही. आता आम्ही मंदिराजवळ आलो आहे. काट्या यायला सुरुवात झाली आजूबाजूच्या गावांची. हा माझा लुक आहे. आज आम्ही सफेद कुर्ते घातलेत. तुम्हाला पुढे मंदिरात मी दाखवतो काय चाललं आहे आणि देवाचा गाभारा पण दाखवतो. आता जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला देवाचं दर्शन दाखवलं. व्हिडिओ थोडा फास्ट झाला आहे. मला वाटलं की होईल तेवढ्या टाईममध्ये, पण नाही झाला, खूप फास्ट झाला आहे. सॉरी फॉर दॅट. बट तुम्ही पालखी वगैरे बघितली, भजन चालू आहे मंदिरामध्ये. आता वाजले 11:30. 12ची महाआरती असते, ती तुम्हाला मी महाआरती दाखवीन आणि महाआरतीनंतर मग आपली पालखी मंदिरातून बाहेर.
हळू 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 वाजलेत. आता आम्ही शिलोबाची आरती घ्यायला इथे थांबलोय. हा आदित्य दादा, त्याच्या हातात आरती आहे म्हणून तो काय बोलू नाही शकत. आता ही पालखी इथे आहे. सो आता वाजले 1:30. आपण भेटूया थोड्या वेळाने. आता जस्ट पालखी ठेवले आणि आता आरती चालू आहे. आरती झाल्यावरती आपण भेटूया.
वाजलेत. आम्ही आता पालखीजवळच आहोत. मंदिराजवळ पालखी आले. एक अजून आम्हाला 1-1.5 तास लागेल. दादा काय बसणार आहे स्टार्टिंग पासून, आरती हातातच आहे त्याच्या. आम्ही चेंज करत होतो. आता दुसरा दादा आलाय पालखीवरती. सो काठ्या पण चालत आहेत. थोडी पब्लिक कमी झाली 3 वाजले म्हणून. गाईज 3:15 वाजता पालखी गाभाऱ्यात पोचली. तुम्हाला आरती जशी मी दाखवली. आता वाजलेत अराऊंड 3:45 झालेत. आम्ही झोपायला आलो वरती. तिकडे मंदिरात जास्त शूट नाही करता आलं, आरती चालू होती म्हणून. जेवढं शूट करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. सो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया, एंड करूया. भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या ब्लॉगपर्यंत वेट करा. थँक्यू.